नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. भारतीय जनता पार्टीकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना निवेदन. थकीत निवृत्ती वेतनाचा मुद्दा ऐरणीवर. स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका व पाणी पुरवठा विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतन मिळत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. वाढती महागाई, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींमुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर ताण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत तातडीने निर्देश देऊन थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. आजचा आमचा मुख्य विषय आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जी आहेत त्या ठिकाणी नियमित वेतन होत नाही. कधी 10 तारीख, कधी 15 तारीख. आता धुळे महानगरपालिकेचं मार्च महिन्याचा पगार बाकी. तर अशा सर्व समस्या घेऊन आम्ही निवेदन या ठिकाणी द्यायला आलेलो आहे. जिल्हा परिषद असो, महानगरपालिका, नगरपालिका या सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. तर या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो निधी आहे तो वेळेवर पाठवला म्हणजे पगार होतील. कारण नेमकं कारण सांगता येईल, शासनाकडून ग्रँट आलेली नाही. तर या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो आहे. ते आमचं निवेदन मुख्यमंत्री साहेबांकडे पाठवतील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.